हॅलो, इंद्रा बोलतोय। हा इंद्राजी बोला ना। आज उरलेले 4 लाख रुपये पाहिजे, नाही तर 2 लाखाला तुझे 2 पाय आणि उरलेल्या 2 लाखाला तुझे 2 हात बँकेत जमा करे। आओ प्लीज असं नका ना करू। तुम्ही जरा शांत होता का? कसा शांत होऊ मी, कसा शांत होऊ मी? हे जे बँकेचे लोक माझ्या मागे लागलेत ना, ते कर्ज मी एका गरीब होतकरू अनाथ मुलाच्या शिक्षणासाठी घेऊन दिलं होतं। तो ते शिक्षण पूर्ण करून नोकरी करून फेडणार होता। मग तो मुलगाच पैसे घेऊन पळून गेला। मी त्याचा गॅरंटर असल्यामुळे आता ते कर्ज माझ्या डोक्यावर आलंय, मला फेडावं लागणार आहे ते। बाप रे, असं कसं वागू शकतात लोक? तुम्ही किती चांगलं काम केलं, पण तुम्हाला त्याचं हे फळ भोगायला लागतंय। शलाका, मला जगाची पर्वा नाहीये, म्हणून ते मला कर्जबाजारी, म्हणून ते मला डिफॉल्टर्स। ती मी माझ्या चांगुलपणाची किंमत समजतो। शलाका, जग काय म्हणेल त्याची पर्वा नाहीये मला। शलाका, मी तुझ्या नजरेतून उतरलो ना तर माझ्या जगण्याला अर्थच उरणार नाही। शलाका, तू तुझ्या नजरेतून मला कधी उतरवणार नाहीस ना? आयुष्यभर साथ देशील ना माझी? अहो, मला तुमच्याबद्दल प्रचंड आदर आहे। मी कायम तुमच्या बरोबर राहीन। मग मला तसं वचन दे। दिलं वचन। बस बसा ना। तुम्हाला मगाशी म्हटलं तसं आम्ही एसपी बँकेतून आलोय रिकव्हरीसाठी। महाडिक साहेब आहेत का? तुमचे हप्ते थकलेत। अहो, गेले 2 महिने त्यांना मी सांगते हप्ते भरा, पण ऐकतच नाहीत। बोलवा त्यांना, आम्ही सांगतो। हो, पण ते घरात नाहीयेत। कुठे गेले? आता तुम्हाला काय सांगू, 2-2, 3-3 दिवस ते गायब असतात। कुठे जातात, काय करतात, काही सांगत नाहीत। खरंच? अहो, मी कशाला खोटं बोलू, खरं तेच सांगते। ठीक आहे, आम्ही येऊन गेलो सांगा त्यांना। हो सांगते। अहो, जरा बसा ना, मी चहा ठेवते। नाही नको। हो। अहो बसा, होईल चहा लगेच। आलेच मी। सगळेच खोटं बोलतात असं वाटतं का तुम्हाला? सगळेच खोटं बोलतात असं वाटतं का तुम्हाला? त्याचं काय ना मॅडम, आपण मौसम ओळखून असतो आणि तसंही आपलं मॅटर आपल्यातच ठेवा ना मॅडम। नाही, ही कामाची जागा आहे, इथे काम आहे। माहिती आहे मला, म्हणूनच तुम्हाला म्हटलं की तुम्हाला तुमच्यासारखेच वाटतात का सगळे खोटारडे? त्यासाठी मी सॉरी म्हणतोय। सॉरी, पण आता काय करणार? सॉरीने खोटं खरं होत नाही ना। सत्तू पकडायला।
ए महाडिक, आता पैसे देतोयस की देऊ? देतो पैसे देतो. सत्तू, त्याच्या बरोबर जाऊन कॅश घेऊन रिसिप्ट फाड. हा पण महाडिक, हा, आता कोणतं नाटक नाही हं? नाटक नाही. चल जा. चल 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 चल. काय झालं? खूप दुखतंय का? त्रास होतोय का तुम्हाला? हा नाही मॅडम, नस चढली वाटतं, हात मुरगळला. आय एम सॉरी. हे सगळं ना माझ्यामुळे झालं. ह्यावेळी मी माणसं ओळखायला चूक केली. आय एम रिअली सॉरी. ह्यावेळी मॅडम, आपण जरी खरे असलो ना, तरी जग खोटं आहे की नाही हे तपासून बघायचं असतं. कुठे दुखतंय? इथे. मॅडम, काल जरी मी तुमच्याशी खोटं बोललो असलो तरी मी खोटारडा नाही. आणि यापुढे आय प्रॉमिस मॅडम, मी तुमच्याशी कधीच खोटं बोलणार नाही. वसुलीची शपथ. आई, आई इकडे मी बाथरूम जावा. मी आले. हा बापरे, हे भाजी वगैरे आणणं ना खूप कठीण काम आहे. नाही म्हणजे फक्त भाजी आणायची नाही, कोणती हवी ती बघायची, किती हवी ती बघायची, मग त्याचा भाव करायचा. खूप कठीण काम आहे. आणि बाबा गेले कित्येक वर्ष हे रोज करतायत. कसं जमतं त्यांना? हो ग बाई, आणि तेही अगदी व्यवस्थित. हो ना. बरं ऐक दीपू, हा बाबांनी पतपेढीचा हप्ता भरायचं काम दीदीला दिलंय. हा तू तेवढं बँकेत जाता तर दीदी सोबत जा आणि तो हप्ता भरून टाका ग. चालेल. बाबांचं हे आणखी एक नियमित काम. हे घे. अगं बघ, बाबांची आठवण येते ना. खूप आठवण येते. ते नाही येत नाही ते, म्हणून जरा जास्तच येते. आई, नोकरी सांभाळून बाबा इतरही किती कामं करतात ना. आपलं हे घर किती छान चालवतात. आपल्या सगळ्यांची जबाबदारी इतकी वर्ष त्यांनी कशी सांभाळली याची छोटी झलक मी आता अनुभवते. आणि म्हणूनच त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम, त्यांच्याबद्दल वाटत असलेला आदर आणखी वाढतो. हो ग दीपू, बाबांनी खूप कष्ट घेतलेत आपल्यासाठी, या घरासाठी. हो. पण आई, आता अजिबात काळजी नाही करायची. कारण आता माझी पण नोकरी आहे ना. माझाही थोडा हातभार लागेल त्यांना. आणि आय होप त्यामुळे तरी त्यांना थोडं बरं वाटेल. खरंय. अरे बापरे, हे आई, आधी पतपेढी आणि मग बँकेत जायचं, तर मला आता निघालं. ए दीदी, तू झालीस का ग रेडी? हा हो आले. आणि आई, मी मेथी सुटी करून ठेवली आहे. हा तयार. ए ताई, तू कुठे निघाली? कुठे म्हणजे पतपेढीत. #गर्ल्स डे. तिघी पतपेढीत? का हळदी कुंकू आहे का? अगं आई, गेले कित्येक दिवस आम्ही तिघी एकत्र बाहेरच गेलो नाही, तर ह्या निमित्ताने आम्हालाही थोडा वेळ मिळेल. जातो ना गो, मज्जा येईल. अगं मज्जा? पतपेढीत कसली आली मज्जा? असं काय ग आई, बाबा नाहीये तोवर आम्ही जबाबदारी घेऊन वागायला नको का? हा अगं बाई, हो का? मी तर ठरवलंय, बाबा नाहीये तोवर ना जबाबदारी घेऊन वागायचं आणि घरातली सगळी कामं करायची. दीदी, दीपू,
बघा ग बाहेर, आज सूर्य कुठल्या दिशेला उगवलाय तो. काय ग आई, मी काही काम नाही केली की रागावते. आणि मी म्हणतेय की मी काम करणार आहे, तर मग माझी मस्करी करतीये. आई ती म्हणते ना तिला काम करायचंय, तर मग करू दे का. करू दे ग बाई, करू दे, चांगलंच आहे. थांबा, मी पैसे घेऊन येते. हो. काय ते? काय म्हणजे? स्कूटरची चावी. ते मलाही माहितीये, पण तू का घेतेयस? स्कूटरची चावी स्कूटर चालवायला. ताई आगाऊपणा करू नकोस हं? ठेव ती चावी. बाबांना स्कूटरला हात लावलेला आवडत नाही. चावी ठेव. पण आई, ताई चावी ठेव म्हणते. काय करतेय? मी जाते माझी बॅग आणायला. नाही थांब, मला माझी पर्स आणायची, मी तुझी बॅग घेऊन येते. अगं नको ना. हा दीपू, हे पैसे नीट ठेवा. काळजी घ्या, पुरुष माणूस नाहीये सोबत. पुरुष माणूस नाहीये म्हणजे काय? कशाला हवाय पुरुष माणूस? आम्ही तिघे काय पुरुषांपेक्षा कमी होत? मी एक फाईट मारली ना, तर सिक्स पॅक वाल्याचा पिंजरा पण पंक्चर होऊ शकतो. ताई हे थोडं जास्त होतंय. ठीक आहे म्हणजे, पण थोडं जास्त. बरं आई, तू नको टेन्शन घेऊ. आम्ही ना देशपांडे सरांच्या मुली आहोत आणि त्यांनी आम्हाला शिकवले की मुली आहोत म्हणून काय झालं, अजिबात घाबरायचं नाही. त्यामुळे आम्ही करू मॅनेज. जो भी हमारे रास्ते में आएगा ना, हम उसका खात्मा कर देंगे. अगं सानू, तू आजकाल हिंदी सिनेमा जास्त बघायला लागलीस का ग? बरं चला आता, हा उशीर नका करू. जा लवकर आणि काळजी घ्या. नीट सांभाळून न्या ते पैसे. वेंदळेपणा करू नका. लक्ष द्या ग पैशांकडे. हा, सावकाश जा. बाय. लवकर या बाळांनो. हे बसा बसा. अगं बसा काय बसा, आईला कळलं ना, आई चिडेल खूप. नाही चिडणार, चिडली तर मी बघून घे. आणि तू कधी शिकली स्कूटर? कोणी शिकवली? त्याने काय फरक पडतो, मस्त चालवेल. चला. दीपू, माझा नाही याच्यावर विश्वास. माझंही नाही. काय तुमचा माझ्यावर, तुमच्या सख्या बहिणीवर विश्वास नाहीये? नाहीये. तू ये, आम्ही जातो रिक्षा. अगं दीक्षा, दीक्षा. ए थांब थांब थांब. आता काय? तिघी चाललोय ना, मग तीन तिघाडा काम बिघाडा नको म्हणून दगड. चल. चावी कुठे? ताई,
मस्त चालवतेस ग स्कूटर. म्हणजे काय ए पण तुला माझ्यावर विश्वास नव्हता ना ग? आम्हाला कुठे माहित होतं तू इतकी छान चालवतेस ती स्कूटर. हे पण ताई, लवकरात लवकर घरी जाऊया. आणि जोपर्यंत स्कूटर परत पार्क होत नाही ना तोपर्यंत जरा टेन्शनच आहे. आणि आईला जेव्हा कळेल ना की आपण स्कूटर घेऊन बाहेर निघालो, तिला खूप टेन्शन येणार आहे. ते गप्प बसा ग तुम्ही, किती टेन्शन घेता. मस्त राईड एन्जॉय करा. आता बघा स्पीड. चालू हळू. तुम्हाला लागलं नाही ना? हा दीदी, दीदी ठीक आहेस ना तू? ठीक आहेस ना तू? लागलं नाही ना? हा दीदी तुला? दीपू बघते बोलते. होईल सगळं नीट. दीपू ए नीट गाडी चालवता येत नाही का तुम्हाला? तुम्हाला वाचवताना माझी गाडी टच झाली. अहो काय बोलताय तुम्ही? हा गाडी टच झाली वगैरे? हा इनफॅक्ट नुकसान आमचं झालंय. तुम्ही असे अचानक समोर आलात म्हणून आम्हाला वळवावी लागली गाडी. ए जरा जास्तच बोलतेस हा तू. आता गप गुमान नुकसान भरून द्यायचं, ते पण रोकडा. ऐकलं का? माझ्या गाडीचं 50,000चं नुकसान झालंय. पैसे टाका. 50? नुकसान झालंय ना तुमचं? मग इन्शुरन्स कुठे तुमचा? इन्शुरन्स कंपनीला सांगा. आम्हाला काय सांगता? आमची काहीच चूक नाहीये. आणि तुम्हाला काय वाटतं? हा हे बघा, एसबी बँकेत काम करते. कुठे? एसबी बँक. आम्हालाही कळतात कायदे कानून. अच्छा, कायद्याची भाषा. मग आता पोलीस येतील आणि कायदा शिकवतील. थांबा, पोलिसांनाच बोलवतो. पोलीस वगैरे कशाला? नाही चालेल, बोलवा तुम्ही पोलिसांना. आमची काहीच चूक नाहीये. आम्ही कशाला थांबू? आणि नुकसान आमचं झालंय तुमच्यामुळे. तुमचं नुकसान आहे ना? तुम्ही गाडी ठोकून केलंय. मी तुम्हाला गाडी टच सुद्धा केली नाही. एक्झॅक्टली, नाही केली ना टच. मग आम्ही तरी कुठे केली तुमची गाडी टच? मग असं कसं आम्ही भरपाई देणार? ते काही नाही, आम्ही काही पैसे वगैरे देणार नाही. हो, जरा जास्तच बोलताय तुम्ही. ओळखत नाही तुम्ही मला, मी कोण आहे ते? हे बघा, तुम्ही जे कोणी असाल आम्हाला काही माहित नाही. इथे आम्हाला वेळ नाहीये भांडत बसायला. आम्ही काही नुकसान भरपाई वगैरे देणार नाही. चला चला चला, तुमचं चालू द्या. तर मागे घ्यायला लागेल ना. मी इथून ढकलते. हँडल सरळ कर. हळू चालव आता. काय म्हणतो आपले एवढे कप गार आले, पण अजून देशपांडे बाई काय आले नाहीत. येईल रे, येतील त्या. तू तोवर स्वतःसाठी चहा माग. सत्तू, सर मी आत येऊ? ऑलरेडी आले. हे मस्त आहे बघा. काय? आज त्या दीपिकाचा या महिन्यातला 5वा लेट मार्क आहे. अहो काय चाललंय हे? ऑफिसला काही शिस्त आहे का नाही? जसा एक नासका आंबा अख्खी पेटी नासवतो, तसं उशिरा येण्याची ही सवय डिपार्टमेंटचा परफॉर्मन्स खराब करतो सर. मे कम इन सर? या. आय एम सो सॉरी सर, आज उशीर झाला मला. आज नाही, आजही उशीर झाला असं म्हणा देशपांडे बाई. बर, आज तुमच्या उशिरा जायचं काय कारण देणार तुम्ही?